श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सोतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवंताच्या आज्ञेनुसार जरासंधाचं आणि भीमसेनाचं 28 दिवस युद्ध चाललं. 28व्या दिवशी भीमसेन आपल्या मामेभाऊ भगवान गोपाल कृष्णाला म्हणाला, माधवा, युद्धामध्ये मी जरासंधाला जिंकू शकणार नाही असं मला वाटतंय. भगवान गोपाल कृष्णांना जरासंधाच्या जन्ममृत्यूचं रहस्य माहिती होतं. जरा नावाच्या राक्षसीनीने जरासंधाच्या शरीराचे 2 तुकडे जोडून त्याला जीवदान दिलं आहे, हेही ते जाणून होते. म्हणून त्यांनी भीमसेनाच्या शरीरामध्ये आपल्या शक्तीचा संचार करून त्याला बळ देत जरासंधाच्या वधाच्या युक्तीचा विचार सांगितला. दोघांचंही मल्लयुद्ध सुरू होतं तेव्हा भगवंतांनी बघितलं की आतापर्यंत या भीमसेनाने कितीतरी वेळा आपला पाय जरासंधाच्या पायावरती टेकवून आपल्या दोन्ही हातांनी त्याचा दुसरा पाय ओढून त्याला 2-3 वेळा तुकडे करून बाजूला टाकलं. पण व्हायचं असं की दोन्हीही सांधे, त्याचे दोन्ही झालेले तुकडे आपोआप एकमेकांना येऊन जोडल्या जात होते. भगवान गोपाल कृष्णांनी आता खूण केली की भीमसेना एक काडी हातामध्ये उचलली, तिचे 2 तुकडे केले आणि ते तुकडे आपल्या हाताच्या विरुद्ध एकमेकांच्या दिशेने टाकून दिले. हाताला गुणाकाराची फुली केली आणि दोन्हीकडे 2 तुकडे टाकून दिले. भीमसेनाला ही खूण लक्षात आली. त्याबरोबर सांगितल्याप्रमाणे यांनी जरासंधाच्या मांडीवर पाय दिला. हाताने टर कागद फाडावा तसा या जरासंधाला 2 भागामध्ये फाडलं. हातामध्ये 2 तुकडे घेतले, डाव्या बाजूचा उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूचा डाव्या बाजूला भाग टाकून दिला. जेव्हा याचे 2 तुकडे झाले तेव्हा लोकांना जरासंधाच्या शरीराचे 1 पाय, मांडी, कंबर, पाठ, स्तन, खांदा, भुजा, डोळे, भुवया आणि कान वेगवेगळे झालेले 2 तुकडे दिसले. हाहाकारो महानासीन निहते मगधेश्वरे. मगधराज जरासंधाचा मृत्यू झाल्यावर तिथल्या प्रजेमध्ये हाहाकार उडाला. त्याच वेळेला भगवान गोपाल कृष्ण आणि अर्जुनाने भीमसेनाला मिठी मारून त्याचा गौरव केला. सर्वशक्तिमान सहदेवंततनयन भगवान भूतभावनः. सर्वशक्तिमान, ज्यांचे स्वरूप जाणणं कठीण, जे सर्व प्राण्यांचे जीवनदाते, त्या श्रीकृष्णांनी जरासंधाच्या राज्यावर त्याचा मुलगा सहदेव याला मगधाधिपती म्हणून अभिषेक केला आणि जरासंधाने ज्या राजांना कैद करून ठेवलं होतं त्यांची कारागृहातून सुटका केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य म्हणतात, राजा, जरासंधाने अगदी सहजपणे 20,800 राजांना जिंकून डोंगराच्या दरीत ठेवलं होतं. ते जेव्हा तिथून बाहेर आले तेव्हा त्यांची शरीरे मळकट आणि वस्त्र गलिच्छ दिसत होती. भुकेमुळे ते दुर्बळ झालेले होते आणि त्यांची तोंडे वाळून गेलेली होती. कैदखान्यात बंद राहिल्यामुळे ते खंगले होते. तिथून बाहेर पडताच त्यांनी पावसाळ्यातील ढगाप्रमाणे सावळ्या पितांबरधारी भगवंताचे दर्शन घेतले. श्रीवत्सांकं चतुर्बाहुं पद्मगर्भारुणे क्षणं चारु प्रसन्नवदनं स्फुरन् मकरकुण्डलं पद्महस्तं गदाशंखं रथांगैरुपलक्षितं किरीटहारकटक कटिसूत्रांगदाचितं.
भ्राजद्वरमणिग्रीवं निवितं वनमालया पिबन्त इव चक्षुर्भ्यां लिहन्तं इव जिह्वया. त्यांच्या 4 हातांमध्ये गदा, शंख, चक्र आणि कमळ शोभून दिसत होतं. वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह आणि कमळाच्या गाभ्याप्रमाणे त्यांचे डोळे लालसर होते. त्यांचे सुंदर मुखकमळ प्रसन्न असून कानांमध्ये मकराकृती कुंडल चमकत होती. त्यांच्या श्री विग्रहावर सुंदर मुकुट, मोत्यांचा हार, हातामध्ये कडे, करदोटा आणि बाजूबंद शोभून दिसत होते. गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत होता आणि तिथे वनमालाही शोभत होती. त्यांना पाहताच त्या राजांची अशी स्थिती झाली की ते जणू डोळ्यांनी त्यांना पीत आहेत, जिभेने चाटत आहेत, नाकाने त्यांचा सुवास घेत आहेत आणि बाहूंनी त्यांना आलिंगन देत आहेत. त्यामुळे त्यांची सारी पापं धुतल्या गेली, कारण पंच ज्ञानेंद्रियांनी भगवंताकडे धाव घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची सारी पापं धुवून तर निघालीच, त्यांनी त्यांच्या चरणांवर डोकं टेकवून त्यांना प्रणाम केला. श्रीकृष्णांच्या दर्शनाने त्या राजांना इतका आनंद झाला की कैदेत राहिल्याचे त्यांचे दुःख एका क्षणात नाहीसे झाले. हात जोडून भगवान गोपाल कृष्णांची ते स्तुती करू लागले. नमस्ते देवदेवेश प्रपन्नार्तिहराव्यय प्रपन्नान् पाहिनः कृष्ण निर्विण्णान् घोर संस्कृते. शरणागतांचे सगळे दुःख नाहीसे करणाऱ्या हे देवदेवेश्वरा, हे अविनाशी परमेश्वरा, आम्ही आपणास नमस्कार करतो. या घोर संसाराला कंटाळून आपल्याला शरण आलोय, आमचे रक्षण करा. हे मधुसूदना, नैनन्नाथान् वसूयामो मागधं मधुसूदन अनुग्रहो यद्भवतो राज्ञान् राज्यच्युतिर्विभो. भगवंता, हे आमचे स्वामी, या मगध राजाला आम्ही दोष देत नाही. भगवान, कारण राज्यलक्ष्मीपासून राजांना दूर करणं ही आपली कृपाच आहे. राज्य ऐश्वर्याच्या घमेंडीने उन्मत्त झालेल्या राजाला कल्याणाची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. आपल्या मायेने मोहित होऊन ते अनित्य अशा संपत्तीलाच स्थिर समजतो. अज्ञानी लोक ज्याप्रमाणे मृगजळाच्या पाण्यालाच जलाशय समजतात, त्याप्रमाणे इंद्रिय लोलूप अज्ञानी माणसं या बदलणाऱ्या मायेला सत्य वस्तू समजून बसतात. भगवान, आम्ही अगोदर संपत्तीच्या नशेने आंधळे झालो होतो. या पृथ्वीला जिंकून घेण्यासाठी एकमेकांची स्पर्धा करीत होतो आणि क्रूरपणे आपल्याच प्रजेला नष्ट करीत होतो. आम्ही इतके मस्तावलो की आपण मृत्यूरूपाने आमच्या समोर उभे आहात याचीही आम्हाला पर्वा नव्हती. हे कृष्णा, त्याच आम्हाला आज अतिशय वेगवान व असामान्य बलशाली अशा आपलेच स्वरूप असलेल्या काळाने राज्यापासून दूर केलं. ज्यांच्या कृपेनेच आमचा गर्व नाहीसा झाला, अशा आपल्या चरणकमळांचे आम्ही स्मरण करतो की ज्यामुळे साहजिक आहे तेव्हा आमचं राज्य गेलं, आम्ही बंदिशाळेत आलो, पण आज ते आमच्यासाठी नक्कीच चांगलं झालं, कारण आज त्यामुळेच आपलं दर्शन आम्हाला होऊ शकलं. हे विभो, दिवसेंदिवस क्षीण होणाऱ्या रोगांची जन्मभूमी असलेल्या या शरीराने मृगजळासारखे राज्य भोगण्याची आम्हाला अभिलाषा नाही. तसंच भुरळ पडणाऱ्या मृत्यूनंतरच्या स्वर्गादी कर्मफलांची सुद्धा आम्हाला अजिबात अपेक्षा नाही. आता आपण आम्हाला हा उपाय सांगा की जेणेकरून इथे संसारात राहूनही आपल्या चरणकमळांची सदैव आठवण राहील. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रोते हो, हा श्लोक या कैदेतून सुटलेल्या राजांनी म्हटलाय. श्रीमद भागवत ग्रंथाच्या 10म स्कंधात 73व्या अध्यायात हा 16वा श्लोक आलाय. राजांनी भगवंताला प्रार्थना केली आहे, कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रोते हो, राजांची अवस्था खरं सांगू का कशी झाली? आता कोठे धावे मन, आता मन कुठे जाणार? तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. तुझं चरण जेव्हा दृष्टीस पडलं त्यावेळेला आता कोठे धावे मन, आता हे मन कुठे जाईल? भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, आता कोठे धावे मन. आता हे मन कुठे जाईल? तुझ्या चरणांचं दर्शन झालं, आता त्याला कुठेही जायची इच्छा नाही, त्याला कुठेही स्थिर होण्याची इच्छा नाही. आता फक्त तुझ्या चरणाशी हे मन स्थिर राहू दे. अशा प्रकारे राजा संस्तूयमानो भगवान राजभिर्मुक्त बंधनैहि. कारागृहातून मुक्त झालेल्या राजांनी जेव्हा अशा प्रकारे भगवान गोपालकृष्णांची स्तुती केली तेव्हा शरणागत रक्षक दयाळू प्रभू मधुरवाणीने त्यांना म्हणाले, हे राजांनो, तुम्ही सर्वांनी जी इच्छा प्रगट केली त्यानुसार आजपासून सर्वांचा आत्मा आणि सर्वांचा स्वामी अशा माझ्या ठाई तुमची खात्रीने सदृढ भक्ती राहील. सदृढ, तुम्ही माझ्या चरणाशी कायम तुमची भक्ती स्थिर करू शकाल. हे राजांनो, तुम्ही जे मागितले ते उत्तमच आहे. तुम्ही केलेली स्तुती खरी आहे, कारण मी सुद्धा पाहतो की संपत्ती आणि ऐश्वर्याच्या घमेंडीने पुष्कळसे लोक उच्छृंखल होतात. हय हय, नहुष, वेण, रावण, नरकासूर आदी अनेक जण, तसेच देव, दैत्य आणि राजे ऐश्वर्याच्या गर्वामुळे पदभ्रष्ट झालेले आहेत. तुम्ही हेही समजून घ्या की शरीरादी उत्पन्न होणाऱ्या सर्व गोष्टी नाश पावतात. म्हणून मन आपल्या ताब्यात ठेवून यज्ञांनी माझे पूजन करा आणि धर्माप्रमाणे प्रजेचे रक्षण करा. तुम्ही आपल्या वंश परंपरेचे रक्षण करण्यासाठी संतान उत्पन्न करा आणि प्रारब्धानुसार जन्म मृत्यू सुख दुःख सगळ्या गोष्टी जे काही प्राप्त होईल ते समभावाने स्वीकारून आपले चित्त माझ्या ठिकाणी लावून आपले जीवन व्यथित करा. देहादिकांविषयी उदासीन राहा आणि स्वस्वरूपात रममान व्हा. त्याप्रमाणे आपल्या आश्रयाला योग्य अशा आलेल्या व्यक्तींचं सुद्धा पालन करा. आपला जीवनाचा कारभार उत्तम अशा न्यायनीतीने चालवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आश्रमाला योग्य अशा व्रतांचं पालन करा. आपलं मन योग्य प्रकारे माझ्या ठिकाणी लावला, शेवटी तुम्ही ब्रह्मस्वरूप अशा मला प्राप्त व्हाल, जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कराल. शुकाचार्य म्हणतात, इत्यादिश्य नृपान कृष्णो भगवान भुवनेश्वर. भुवनेश्वर भगवान श्रीकृष्णांनी राजांना अशा प्रकारे उपदेश केला. त्यांना स्नान आदी घालण्यासाठी अनेक स्त्री पुरुषांची नियुक्ती केली आणि सहदेवांकडून त्यांना योग्य अशी वस्त्र, आभूषण, पुष्पमाला, चंदन आदी देववून त्यांचा सन्मान करून घेतला. जेव्हा ते राजे अभ्यंग स्नान करून वस्त्र आभूषण परिधान करून तयार झाले तेव्हा भगवंतांनी त्यांना उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन देवविले आणि तांबूल आदी विविध प्रकारचे राजेचित भोग दिले. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्या राजांचा बंधमुक्त करून सन्मान केला. तेव्हा पावसाळा संपल्यानंतर तारे शोभावेत त्याप्रमाणे तेजस्वी कुंडल घातलेले ते राजे शोभू लागले. त्यानंतर श्रीकृष्णांनी त्यांना सुवर्ण आणि रत्नांनी मढविलेल्या उत्तम घोडे जुंपलेल्या रथांमध्ये बसवून गोड शब्दांनी तृप्त करून आपापल्या देशाकडे पाठवलं. महात्मा श्रीकृष्णांनी अशा प्रकारे त्या राजांना मोठ्या संकटातून मुक्त केलं. आता ते श्रीकृष्णांचेच रूप, गुण आणि लीलांचे चिंतन करीत आपापल्या राजधानीकडे गेले. त्या राजांनी तिथे जाऊन आपापल्या प्रजाजनांना त्या परमपुरुषाची अद्भुत लीला ऐकवली. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक भगवंताच्या आज्ञेनुसार ते राज्य करू लागले. अशा प्रकारे जरासंधन घातयित्वा भीमसेनेन केशवः. भीमसेनाच्या हाताने
जरासंधांचा वध करून भीमसेन आणि अर्जुनासह जरासंध पुत्र सहदेवाकडून सन्मानित होऊन भगवान गोपालकृष्ण इंद्रप्रस्थाकडे आले. इंद्रप्रस्थाजवळ पोहोचल्यावर त्या विजयी वीरांनी आपापले शंख वाजवले. त्यामुळे त्यांच्या इष्टमित्रांना सुख आणि शत्रूंना अतिशय दुःख झालं. तो शंखध्वनी ऐकून इंद्रप्रस्थवासियांची मन अत्यंत आनंदित झाली. राजा जरासंध मारल्या गेला हे त्यांना कळालं. युधिष्ठिराचाही संकल्प पूर्ण झाला. श्रीकृष्णांची आपल्यावरील कृपा ऐकून युधिष्ठिर सद्गदित झाला. त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. भगवंताचे ते प्रेम पाहून त्याच्या तोंडून शब्दही निघेना. आणि मग कशा प्रकारे यज्ञाची पूर्तता आणि भगवंताची अग्रपूजा झाली उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.